कांदे पोहे खाऊन कंटाळा आलाय तर 15 मिनिटात होणारी पोह्यांच्या थालीपीठची रेसिपी तुमच्यासाठी. अगदी सोपी, घरच्या साहित्यात होणारी आणि एकदम झटपट अशी होणारी ही पोह्यांची थालीपीठाची रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी अगदी टिफिनसाठी छोटासा नाश्ता शोधत आहात, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे मी 2 वाटी पोह्यांचा वापर करणार आहे. तर आमच्या घरी 4 माणसे आहेत म्हणून मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. 2 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता बारीक स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आता इथे मी एक छोटी वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. त्यामुळे थालीपीठांना अगदी छान अशी चव येते. तर अशा पद्धतीने हे मी वाटाणे बारीक करून घेतलेले आहेत. इथे मी एक छोटी परात घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला यामध्येच पीठ मळता यावे आणि भांड्यांचा जास्त पसारा पडू नये म्हणून. तर 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटी पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. जेणेकरून एकदम पोहे नरम भिजतील. कांदे पोह्यांसाठी आपण थोडेसे कमी पाणी वापरतो, पण यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून भिजत घालायचे आहेत. कारण आपला जो आपण नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी एकदम मऊ असे पोहे भिजले पाहिजे. तर अर्धी वाटी पाणी घालून मी यामध्ये हे पोहे भिजत घातलेले आहेत. अगदी 10 मिनिटात हे भिजले जातात. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटांना अगदी छान भिजलेले आहेत एकदम. पिठासारखे एकदम झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचे आहेत. जेणेकरून हे पीठ एकजीव व्हावं. हे छान असे मळून घ्यायचे आहेत आणि मळून घेतल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालणार आहोत. तर इथे मी हे मळून घेऊन एका साईडला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला बेसन घालायचे आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तांदळाचे पीठ घालायचे. आपण जे वाटाणे बारीक करून घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत. बारीक असा कांदा मी कट करून घेतला. तुम्ही बघू शकताय. आपल्याला एकदम बारीक असा कांदा कट करायचा आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि 4-5 कढीपत्त्यांची पाने मी बारीक करून घेतली होती ती घालायची आहेत. चवीनुसार हळद घालायची आणि 2 चमचे मी लाल तिखट वापरले आहे. इथे तुम्ही हिरव्या मिरचीचे तिखट देखील वापरू शकताय. तर हिंग घातलेला आहे आणि मीठ घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला तर मी इथे मीठ घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर मी इथे घातलेली आहे. अशा पद्धतीने हे सगळे साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण जे पोहे आहेत ते थोडेसे कडक होतात, त्यांना पाणी जास्त लागतं. तर पोहे खूप कडक झालेले आहेत आणि पहिल्यांदा मी हे साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. अजून देखील थोडंसं घट्ट आहे, तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून मी थोडंसं पातळ असं करून मी घेते आहे. तर व्यवस्थित असं पातळ आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान पातळ असं पीठ अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता असं छान पीठ मळून एका साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती तेल घातलेलं आहे आणि एक सफेद कलरचा कपडा कॉटनचा मी घेतलेला आहे थालीपीठ थापण्यासाठी आणि तो ओला करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थालीपीठ आपल्याला थापायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं हातांना आणि अशा पद्धतीनं हा पातळ किंवा जाड तुम्हाला जसं आवडेल तसा आपल्याला यावरती थापून घ्यायचा आहे. तर सुंदर असा दिसायला इतका सुंदर दिसतोय. तर छान असा हा थालीपीठाचा आपल्याला थालीपीठ हे थापून झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे थापून घ्यायचं आहे आणि कपडा आपल्याला ओलाच करून घ्यायचा आहे जेणेकरून ते पीठ त्याला चिकटू नये. तर अशा पद्धतीनं तवा गरम झालेला आहे. हे थालीपीठ पातळ थोडंसं करून घेतलंय जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं यावं आणि थालीपीठ ह्याच्यासकट कपड्यासकट आपल्याला तव्यावर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हे कपडा काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर दिसायला दिसतंय आणि चवीला तुम्हाला इतकं सांगते छान लागतं हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर 2 चमचे तेल घातलेलं आहे मी आणि तेल घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर बारीक गॅसवरती खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. इथे दुसरं देखील मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आणि दह्यासोबत किंवा लसूणच्या चटणीसोबत इतकं अप्रतिम लागतं हे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका हेल्दी आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.